मोठी अपडेट समोर येतेय। दिल्ली स्फोटानंतरची अयोध्येमधील राम मंदिर उडवण्याचा कट होता। राम मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली गेलेली आहे। मोठी अपडेट समोर आलेली आहे। अयोध्येमधील राम मंदिर उडवण्याचा कट होता अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे राम मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था ही वाढवली गेलेली आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर मोठी खळबळजनक माहिती समोर येतेय। अयोध्येमधील राम मंदिर उडवण्याचा कट होता अशी माहिती समोर येतेय। त्यामुळे आता राम मंदिर परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था ही वाढवली गेलेली आहे। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर ही मोठी माहिती समोर येतेय। अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। नवनवी माहिती या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येतेय आणि अशातच आता अयोध्येमधील राम मंदिर हे उडवण्याचा कट होता अशी माहिती समोर येतेय। या संदर्भात अधिक जाणून घेऊया। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, नवनवीन खुलासे होत आहेत, मोठी माहिती समोर येतेय आणि या संदर्भात आताही आलेली ही माहिती सुद्धा अशीच खळबळजनक म्हणावी लागेल। अगदीच या सगळ्या प्रकरणामध्ये 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे। त्यापैकी 6 जे आहेत ते डॉक्टर आहेत आणि त्या 6 डॉक्टरपैकी अनेकांची सध्या चौकशी सुरू आहे। त्या चौकशीमधून त्यांचे नक्की पुढचे प्लॅन काय होते, भविष्यामध्ये ते भारतामध्ये कुठे नुकसान पोहोचवणार होते, कुठे बॉम्बस्फोट करणार होते, त्या सगळ्यांची माहिती त्यांच्याकडनं घेतली जात आहे, रेकी केली जात आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये तुमचे कोण कोण साथीदार सोबत येणार होते त्या सगळ्यांची माहिती घेतली जात आहे। त्या ठिकाणी धाडसत्र देखील सुरू असल्याचं समजतंय। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये डॉक्टर उमर उल नबी डार जो या जी कार I-20 होती तो चालवत होता अशी माहिती मिळते, त्याचा मृत्यू झाला। उर्वरित डॉक्टर आदिल मुजम्मिल शेख, डॉक्टर शाहीन या सगळ्यांची चौकशी जी आहे ती सध्या सुरू आहे। त्यामधून ही माहिती मिळालेली आहे की जे भारतामधील जे पवित्र स्थळ आहे त्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राम मंदिर आहे, काशीचं मंदिर आहे उत्तर प्रदेशचं, आणि त्यांना हे लक्ष करणार होते अशी माहिती मिळते। नमस्कार, मी निवेदिका प्राध्यापिका सुकाळे प्रतीक्षा बबर आपल्या समोर घेऊन येत आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निवेदन। त्यामध्ये लग्न समारंभ, बर्थडे पार्टी, डोहाळे जेवण तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन मी उत्कृष्ट प्रकारे करत आहे। तसेच येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या सर्व गावागावांमध्ये होणाऱ्या होम मिनिस्टरचे खेळ देखील वेगवेगळे एक आगळावेगळा उपक्रम म्हणून होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे निवेदन करण्यासाठी खालील नंबरशी संपर्क साधावा। धन्यवाद।